दोघांच्या मधोमध असणार एक ज्योतिर्मय स्वरूप त्या ठिकाणी प्रकट होत असतं. ज्योतिर्मय स्वरूप आमच्या गावामध्ये श्री काल भैरवनाथाचं जागृत देवस्थान आहे साकत क्षेत्रामध्ये. तर त्या काशी खंडामध्ये सुद्धा आदरणीय प्रातस्मरणीय गुरुवर्य प्रातस्मरणीय गोरे काका हे चिंतनामधून हा प्रसंग सांगत असतात. मग त्या दोघांच्या मधून ती ज्योतिर्मय स्वरूप त्या ठिकाणी जे प्रकट होत असत ते भगवान शिवाचंच असणार स्वरूप आहे. महाराज निर्गुण निराकार असणार ते स्वरूप, तेच स्वरूप असणार सगुण साकारामध्ये आजच्या दिवशी त्या ठिकाणी त्याचं प्राकट्य होत असतं महाराज. कारण असं सांगतात की भगवान असणारा ब्रह्मदेवाकडे त्या ठिकाणी जबाबदारी दिली जाते की तुम्ही सृष्टीचं सृजन करा. सृष्टीचं सृजन करण्यास सांगतात. सृजन करायला सांगितल्याबरोबर ब्रह्मदेवाच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतो आणि त्या भावामधूनच त्या ठिकाणी 5 आकृती त्या ठिकाणी जन्म घेतात. तेच त्या ठिकाणी असणारे सनक सनत सनांदन सुजात हे असणारे त्यांचे मानसपुत्र आहेत महाराज. ज्यावेळी त्यांचा जन्म होतो, त्यांचा जन्म कशासाठी घातला? त्यांना जन्माला सृजन करण्यासाठी जन्माला घातलं. तुम्ही सृष्टीचं सृजन करा. परंतु ते असणारे छोटे छोटे असणारे सोनक सनंदन ते मानसपुत्र ते भगवंत त्या ब्रह्मदेवाला म्हणतात आमचा जन्म त्या ठिकाणी भगवंत प्राप्तीसाठी झालेला आहे, प्रपंच करण्यासाठी झाला नाही. आम्ही सृजन करणार नाही, आम्ही भगवंताच्या भक्तीसाठी जन्म घेतलेला आहे. ब्रह्मदेवाला राग येतो आणि ब्रह्मदेव त्या ठिकाणी त्यांना शाप देतो. ब्रह्मदेव म्हणतो तुम्ही ऐंशीची रहो, म्हणजे असेच राहा. छोटे छोटेच राहिले महाराज. ऐंशीची राहा म्हटल्याबरोबर त्या ठिकाणी स्वीकार केला, त्या शापाचा स्वीकार केला. शापाचा स्वीकार केल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला आणखीनच राग आला महाराज. आणखीनच राग आला. अरे मी यांना शाप देतोय आणि हसत शापाचा स्वीकार करतात. पहा आपले असे कडाक्याचे भांडणं चालवते एखाद्या सोबत कडाक्याचे. आपण शिव्या देतो, आपण मारायला धरतो, समोरचा हसतो महाराज आपल्याकडे पाहून. मग तो हसतो, ही चांगली गोष्ट आहे का वाईट गोष्ट आहे? चांगली गोष्ट आहे ना. परंतु जो रागात आहे ना तो हसतो म्हणून राग येतो महाराज. अरे मी याला शिव्या देतोय, मी याला हाणायला धावतोय, मारायला धावतोय आणि हा माझ्याकडे पाहून हसतोय. त्या हसण्यात सुद्धा याला राग येतो महाराज. मग तसंच झालं. ब्रह्मदेवाला वाटतं अरे मी यांना शाप दिलाय आणि शापाचा स्वीकार करताय. मग राग येतो. राग आल्याच्या नंतर महाराज त्या ब्रह्मदेवाचे जे काही 2 भ्रुकुटी आहेत ना त्या ताणल्या जातात महाराज. त्या भ्रुकुटी ताणल्याच्या नंतर त्याच्यामधून त्या ठिकाणी एक लोळ, अग्नीचा लोळ त्या ठिकाणी बाहेर पडतो. की लोळ असणारा एक छोट्या बालकाचं त्या ठिकाणी स्वरूप धारण करतं महाराज. रडू लागतं महाराज ती बाळ. ते बाळ म्हणजेच असणार रुद्र भगवंताचा अवतार आहे महाराज. आजच्या दिवशी प्राकट्य आहे रुद्र अवतार महाराज तो. मग ते रुद्र भगवंताचं त्या ठिकाणी प्राकट्य होतं. आदरणीय प्रातस्मरणीय ब्रह्मलीन गुरुवर्य निवृत्ती महाराज वक्ते यांचा प्रसंग आमचे सद्गुरू डॉक्टर मिसाळ महाराज सांगत असतात की वक्ते बाबा महाशिवरात्री साजरी करत ज्या दिवशी साजरी करायचे ना, जसं आपण जन्माष्टमी साजरी करतो ना त्या ठिकाणी पाळणा आणतो, त्या ठिकाणी असणाऱ्या आपण अनेक प्रकारे त्या ठिकाणी गीत गातो, गवळणी गातो आणि त्या पाळण्यामध्ये घालून त्या ठिकाणी जन्माष्टमी साजरी करतो. त्याच पद्धतीने वक्ते बाबा आजच्या दिवशी त्या ठिकाणी पाळणा हलवून आजचा हा दिवस त्या ठिकाणी साजरा करायचे. आजचं महाशिवरात्री त्या ठिकाणी साजरा करायचे. महान असणार हे पर्व आहे महाशिवरात्री. मग त्या रुद्र भगवंताचा त्या ठिकाणी हा शिव म्हणजे हे तत्व आहे, हेच मूळ आहे, हेच श्री गुरु आहे. कृपा करणारे हेच आहेत, अनुग्रह करणारे सुद्धा महाराज हेच आहेत. मग मूळ असणारे हे चैतन्य, शिव चैतन्य ह्या भगवंताने काय केलंय महाराज? ही सृष्टी निर्माण केलेली आहे महाराज. ह्या भगवंताला स्वतःसोबत खेळायचंय. स्वतःसोबत आपण जर म्हटलो मला स्वतःशी खेळायचं, आपण खेळू शकतो का? खेळू शकत नाही. त्याच्यासाठी काय लागतील? अनेक लागतील ना, किमान 2 तर लागतील ना. मग या भगवंताला स्वतःसोबत खेळ खेळायचा आहे. मग या भगवंताने काय केलंय?
तो अनेक रूपामध्ये प्रगट झालाय. त्याने काय केलंय? अनेक रूपामध्ये तो स्वतः प्रगट झालाय. परंतु त्याने मध्ये एक गोम अशी केली